To all BSc second year student. Now the today start the chapter number 4 evolutions. Evolutions मध्ये बेसिक डिस्क्रिप्शन आहे. आता इव्होल्यूशन म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे काय होते सिंपल वर्ड मध्ये उत्क्रांती होणे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण एक प्रकारे चेंजेस होणे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सिंपल वर्ड मध्ये इव्होल्यूशन्सला चेंज. दॅट इज मीन्स ग्रॅज्युअली और ऑर्डरली चेंज फ्रॉम द वन कंडिशन टू द अनदर. म्हणजे काय होतं स्टेप बाय स्टेप जे चेंजेस होतात त्याला काय म्हणतो आपण एक प्रकारे इव्होल्यूशन्स. ठीक आहे, आता इव्होल्यूशन्समध्ये जो कन्सेप्ट आहे, मेन कन्सेप्ट जो आहे ऑर्गॅनिक इव्होल्यूशन्सचा, तो समराइज कोणी केलेला आहे बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट पॉईंट बघा, अकॉर्डिंग टू द डार्विन इव्होल्यूशन टू डिसेंट विथ द मॉडिफिकेशन्स. जे डार्विन इव्होल्यूशन्स आहे इज अ डिसेंट विथ द मॉडिफिकेशन. म्हणजे चेंजेस इव्होल्यूशन्स तर होत आहे, चेंजेस तर होत आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं एक प्रकारचे मॉडिफिकेशनसुद्धा होत आहे. ओके, सेकंड पॉईंट, J.M. Sachwi defined evolution as a gradual sequence of change फ्रॉम अ सिम्पल टू मोर कॉम्प्लेक्स स्टेट. सिम्पलकडून काय झालेलं आहे, ग्रॅज्युअली सिक्वेन्स ऑफ चेंजेस होत आहे, पण सिम्पलकडून काय झालेलं आहे कॉम्प्लेक्सकडे गेलेलं आहे. आता बघा तुम्हाला जेव्हा हा क्वेश्चन केला जाईल, जसं डिसेंट विथ द मॉडिफिकेशन कोणी केलं की डार्विन इव्होल्यूशन्समध्ये, अँड देन ग्रॅज्युअली सिक्वेन्स सिम्पल टू द कॉम्प्लेक्स कोणी फॉर्म केलेलं आहे, जे डिफाईन केलं ते कोण आहे, J.M. Sachwi. अँड इट एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ मोर कॉम्प्लेक्स फॉर्म्स अ सिम्पलर. जे कॉम्प्लेक्स टू सिम्पलर केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे, H. स्पेन्सर. ओके, द नेक्स्ट आहे मिनिंग ऑफ इव्होल्यूशन्समध्ये बघा डेफिनेशन. सिम्पल वर्डमध्ये जी डेफिनेशन्स आहे त्याची ती डेफिनेशन्स जाते की द ऑर्गॅनिक इव्होल्यूशन मीन्स द लिव्हिंग बिंग्स मॉडिफाय अँड अडॉप्ट द अकॉर्डिंग टू द एव्हर चेंजिंग एन्व्हायरमेंटल नीड्स. ऑर्गॅनिक इव्होल्यूशन्स म्हणजे काय होते, मीन्स द लिव्हिंग बिंग जे असतात ते मॉडिफाय होतात आणि अडॉप्ट काय करतात अकॉर्डिंग टू द एव्हर चेंजिंग एन्व्हायरमेंटल नीड्स. जे लिव्हिंग बिंग्स जे काय होत आहे ते मॉडिफाईड होत आहे आणि जे एन्व्हायरमेंटलमध्ये चेंजेस होत आहे त्याला काय करत आहे ते एन्व्हायरमेंटलच्या नीड्सप्रमाणे त्या ठिकाणी जे चेंजेस होत आहे ते एक्सेप्ट करतात, अडॉप्ट करतात. अँड दिस मॉडिफिकेशन कीप्स अक्युमुलेटिंग इन द ऑर्गॅनिझम जनरेशन्स आफ्टर जनरेशन. जे काही मॉडिफिकेशन्स होत आहे ते ऑर्गॅनिझममध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन काय होतं, रिझल्ट मोर कॉम्प्लेक्स होतं आणि बेटर अडॉप्ट करतात न्यू स्पेसिसमध्ये. ओके, हा झाला बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर बेसिक एक काही कन्सेप्टसुद्धा दिलेले आहे तुम्हाला त्या ठिकाणी. जो मेन टॉपिक आहे तो बघणार आहे आपण पेज नंबर 120चा, जो तुम्हाला एक्झाममध्ये कंपल्सरी विचारला जाणार आहे तो टॉपिक बघा आता या ठिकाणी. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस ऑर सिमिलॅरिटी ऑफ एम्ब्रिओज. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो क्वेश्चनमध्ये विचारला जाणार आहे, पेज नंबर 120. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस ऑर सिमिलॅरिटी ऑफ एम्ब्रिओज. दीज आर द न्यूमरस एक्झाम्पल्स. आता एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस तुम्हाला 12th सुद्धा झालेलं आहे. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस फर्स्ट इयरमध्ये सुद्धा होतं. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस सिमिलॅरिटी ऑफ एम्ब्रिओज. दीज आर न्यूमरस एक्झाम्पल्स ऑफ रिकॅप्च्युलेशन्स फिनॉमिना ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, बट वन ऑफ द बेस्ट अफॉर्ड बाय द कंपॅरिझन ऑफ डिफरंट वर्टिब्रेट एम्ब्रिओज ॲज द कंपॅरेबल स्टेजेस इन द डेव्हलपमेंट. म्हणजे कशा प्रकारे एम्ब्रिओजच्या स्टेजेस असतात जी डेव्हलपमेंट होते. सिम्पलमध्ये तुम्हाला कळलंच असेल की जसं एक छोटंसं बाळ असतं ते आपण म्हणतो की जो एम्ब्रिओ असतो, एम्ब्रिओपासून त्याचं काय होते कंप्लीट चाइल्डमध्ये फॉर्मेशन्स होते. ठीक आहे, आता तो जो 1 मंथपासून तर 1 मंथ त्याची ग्रोथ जी होते टू अप टू द 9 मंथ ती जी डेव्हलपमेंट राहते त्याला काय म्हटलेलं आहे, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा सिमिलॅरिटीज ऑफ एम्ब्रिओज. ओके, तर ती डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते ते आपल्याला बघायची आहे. आता त्याच्यामध्ये बघा, इट इज अ फॅन्टॅस्टिक टू सी दॅट द अर्ली एम्ब्रिओज ऑफ द वर्टिब्रेट. तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा दिलेली आहे. जी काही स्टडी केली जाते अर्ली एम्ब्रिओज जे असतात ऑफ द वर्टिब्रेज आर व्हेरी सिमिलर इन देअर अपिरन्स. जे अर्लीचे एम्ब्रिओज होते वर्टिब्रेटचे त्यांच्यामध्ये काय होते एक सिमिलॅरिटीज होत्या. ड्युरिंग द अर्ली एम्ब्रियोनिक स्टेजेस इन द सिरीज ऑल द एम्ब्रिओज लुक व्हेरी मच अलाइक. All have similar pharyngeal arches and pharyngeal clits. With be a very clear when embryos of the fish, amphibians, reptile and man are arranged side by side. Embryos are so similar that only an expert can identify if they are मिसप्लेस. म्हणजे एम्ब्रिओचे जे स्ट्रक्चर होतं फार सिमिलर होतं, पण त्याच्यामध्ये जो एक्सपर्ट असायचे तेच काय करायचे फक्त त्या ठिकाणी ज्या काही डिफरन्सेस किंवा मिसप्लेस असायचं ते आयडेंटिफाय करत होते. द कॉमन पॅटर्न ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज ड्यू टू द कॉमन ancestry. At somewhat later stage in the series, the limb bud, Parimodia,
of fore and hind limbs are forming of the embryos. In a similar way, all them have the embryonic tails. सगळ्याला काय होती? Embryonic tails होती. Again, the embryos of closely related animals are more like than the close of the and those of the animals apart. For example, of embryo of a fish is more like that of the amphibian than like that of the reptiles or birds. म्हणजे जे काही आपण म्हटलेले एक्झाम्पल्स त्या ठिकाणी की एम्ब्रियोज जे असतात क्लोजली रिलेटेड राहतात ॲनिमल्ससोबत. जसं एक्झाम्पल दिलेले आहे की एक्झाम्पल ऑफ एम्ब्रियो ऑफ फिशेस मोर लाईक कशासारखं असते ॲम्फिबियन आणि त्याच्यासारखं सिमिलर काय रेप्टाइल्स ऑर द बर्ड्स. एम्ब्रियोज ऑफ रॅबिट इज मोर लाईक दॅट ऑफ द मॅन. तुम्हाला खाली एक्झाम्पल्स दिसेलच लास्ट 3rd नंबरची फिगरमध्ये की एम्ब्रियोज जे आहे रॅबिटचे इज मोर लाईक दॅट ऑफ द मॅन दॅन द रेप्टाइल्स ऑर द बर्ड्स. म्हणजे रॅबिट आणि मॅनचे जे असतात एम्ब्रियोज काय असतात सिमिलर असतात दॅन दॅट ऑफ द रॅबिट अँड बर्ड्सपेक्षा. ओके सॉरी रेप्टाइल्स अँड बर्ड्सपेक्षा. म्हणजे एम्ब्रियोज जे आहे रॅबिटचे ते मोर सिमिलर आहे दॅन ऑफ द मॅनसोबत दॅन दॅट ऑफ द रेप्टाइल ऑर बर्ड्स. At this stage, the gills have the form of the tissue lining of the gill plates of the both the fish and the salamander. The next, later each embryo has the developed features that indicate clearly its definitive nature. As the development proceeds, the embryos of these diverse animals progressively diverge from the common pattern and attain the respective adult morphogenesis. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे एम्ब्रियोज असतात त्यांचे जे डेव्हलपमेंटल फीचर्स असतात इंडिकेट करतात क्लिअरली डेफिनेटिव्ह नेचर्स कशा प्रकारचं त्याचं नेचर राहणार. पण काही जे असतात ते जसं प्रोग्रेसिव्हली डायव्हर्ज असतात कॉमन पॅटर्न असते काहीमध्ये आणि रिस्पेक्टिव्ह ते अडल्ट मॉर्फोजेनेसिस आहे. बिसाइड द बेसिक एम्ब्रोलॉजिकल सिमिलॅरिटी इन ऑल द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स there exist certain embryological aspects they may be compel one to believe the Darwinian evolutions. जे काही डार्विन आपण इव्होल्युशन्स बघितलेले आता याच्या आधीच बघितलेलं आहे स्ट्रक्चर की त्या ठिकाणी काय दिलं होतं पर्टिक्युलर डार्विन इव्होल्युशनचे आपण स्टडी केलं. बेसिकली जो स्टार्टिंगचा चॅप्टरचा कन्सेप्ट होता या ठिकाणी काय म्हटलं होतं डार्विननी म्हटलं होतं डार्विन इव्होल्युशन्समध्ये इज डिसेंट विथ द मॉडिफिकेशन्स म्हणून म्हटलेलं आहे. एम्ब्रोलॉजिकल आस्पेक्ट्स विच मे द कंपेल वन टू बिलीव्ह इन डार्विनियन इव्होल्युशन्स. आता एम्ब्रोलॉजिकल इव्होल्युशन्समध्ये काय म्हटलेलं आहे सिम्पल वर्डमध्ये सांगायचं असेल की कशा प्रकारे जो एम्ब्रियो असतो काही ठिकाणी जसं फिश सॅलॅमेंडर टॉर्टॉइस चीक रॅबिट मॅन कशा प्रकारचे काही एम्ब्रियो जे असतात सिमिलॅरिटीज दिसतात ते ऑब्झर्व करायचे आहे. जर बेसिकली पहिले स्टार्टिंगचे एम्ब्रियो बघितले असेल तर सिमिलर राहतात. जे एक्सपर्ट्स असतात ते जर केअरफुली ऑब्झर्व करत असतील तर त्याच्यामध्ये जे मिसप्लेस असेल ते काय करतात त्या ठिकाणी पर्टिक्युलरली पॉईंट्स चेक करतात की कोणत्या ठिकाणी मिसप्लेस आहे. ओके सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.